असंख्य वेळी मला जेव्हा विचारलं जातं, मी ठणकावून सांगतो, स्वराज्याची लढाई ही हिंदू विरुद्ध मुसलमानच होती, हे ठणकावून मी त्यांच्या डोक्यावर सांगतो. मुघलांनी, ज्या इस्लामिक राज्यकर्त्यांनी आमची मंदिरं तोडली, आमचा धर्म नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला, आमच्या माता भगिनींची आबरू लुटली, त्या विरुद्ध आमचे छत्रपती शिवाजी महाराज उठले आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिकवण काय कुराणमध्ये दिली आहे का? मूवीचं उभा करा कुठल्या तरी मुल्ला मौलवीला माझ्यावर स्टेजवर, त्याला विचारा नितेश राणे बोलतोय, खोटं आहे काय खरं आहे? रायगडचा नेरळ परिसर अथांग जनसागर आणि आसमंत दणाणून सोडणाऱ्या भगव्या घोषणा. राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा हिंदुत्वाचा सर्वात मोठा धमाका झालाय. आमदार नितेश राणेंनी भर मंचावरून असा काही हुंकार भरलाय ज्याने विरोधकांच्या आणि मुसलमानांच्या गोटात थेट धडकी भरलीय. राणे यांनी काय दम दिलाय पाहूयात. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. हिंदुत्व, लव जिहाद या मुद्द्यांवरून मंत्री नितेश राणे कडाडले आहेत. सकल हिंदू समाजाच्या वतीनं नेरळमध्ये आयोजित विराट हिंदू संमेलनात त्यांनी तुफानी फटकेबाजी केली. रायगडच्या मातीत हिंदू अस्मितेची मशाल पेटवत त्यांनी थेट आणि आक्रमक आवाहन केलंय. नेरळ सारख्या ठिकाणी हिंदू एकतेची ताकद अधिक भक्कम व्हावी यासाठी हिंदू समाजाने संघटित होणं अत्यंत आवश्यक आहे. हिंदू म्हणून आपण सर्वांनी एकजूट दाखवली पाहिजे, अन्यथा नेरळचं नाव कधी बदलेल हेही कळणार नाही, असं राणे म्हणाले. असंख्य वेळी मला जेव्हा विचारलं जातं, मी ठणकावून सांगतो, स्वराज्याची लढाई ही हिंदू विरुद्ध मुसलमानच होती, हे ठणकावून मी त्यांच्या डोक्यावर सांगतो. नितेश राणे यांनी लव जिहाद आणि मुसलमानांची वाढती लोकसंख्या यावर घणाघात केलाय. इतकंच नव्हे तर हिंदूंवर अन्याय आणि अत्याचार खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही दिलाय. आपल्या सनातन परंपरा, संस्कृती आणि अस्मितेचे रक्षण करण्यासाठी हिंदूंनी सजग राहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे. कोणतीही शक्ती हिंदू समाजाला कमी लेखू शकणार नाही असा थेट इशारा त्यांनी विरोधकांना दिलाय. आपल्या हिंदू धर्माची काय विशालता आहे तुम्ही विचार करा. आपल्याला कधीच कोणाला दुसऱ्याचा धर्म संपून आपला धर्म वाढवायला लागत नाही. आपल्या भगवद्गीतामध्ये काय लिहिलंय? कधीतरी तुम्ही भगवद्गीता आणि कुराण आजूबाजूला ठेवा. मी तुम्हाला हे वाचताय कुराण स्वतः समोर ठेवा. भगवद्गीतामध्ये कधीच कुठल्या धर्माला कमी करून स्वतःचा धर्म वाढवा असं लिहिलं नाही. जगायचं कसं, आयुष्याचा प्रवास कसा करायचा, त्याबद्दलची शिकवण आमच्या भगवद्गीतामध्ये दिलेली आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन हिंदू हितरक्षणासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. विरोधकांकडून होणाऱ्या हिंदू विरोधी प्रयत्नांना चोख प्रत्युत्तर देणारे आवाहन करत जय श्री राम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी त्यांनी भाषणाचा समारोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फक्त मत्स्य आणि बंदरे विकासाची जबाबदारी सोपवलेली नाही तर अन्य ही जबाबदारी सोपवली आहे असं राणेंनी म्हटलंय. नेरळ मधील भाषणात नितेश राणेंनी आगामी काळातील आपल्या आक्रमक राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे आणि हिंदूंवर अन्याय केलात तर कोणतीही फळं भोगावी लागतील याचा संदेशही दिलाय. आज एक हिंदुत्वादी विचाराचे मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री आहेत. कुठल्याही हिंदूंकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं ते हिरवे साप परत बिळात जाणार नाही, एवढी ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये एक लक्षात घ्या. एकूणच तलवारीची धार आणि नितेश राणेंचा वार थेट निशाण्यावर लागतो हे पुन्हा सिद्ध झाले. राणेंच्या या आक्रमक भूमिकेवर आता विरोधक काय पलटवार करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं यावर आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला फॉलो करा. धन्यवाद.